जातीनिहाय जनगणना या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वादंग सुरू आहे. अशात परवा संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर यांनी जातीनिहाय जनगणनेवर आग्रह धरताना राहुल गांधी यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा राहुल गांधींना त्या भाजप खासदारांनी डिवचले आणि ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातीनिहाय जनगणनेचा आग्रह कसा धरू शकतात असा मुद्दा उपस्थित केला. याला भाजप खासदारांनी प्रचंड समर्थन दिले. पण समाजवादी नेते अखिलेश यादव यांनी या धर्मनिरपेक्ष संसदेत एखाद्या खासदाराला त्याची जात कशी विचारली जाते असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर चेअरवर बसलेले जगदंबिका पाल यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले जातील असे म्हटले. त्यावर राहुल गांधी यांनी मला कोणतीही माफी नको, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते बोला, संसदेत आणि संसदेबाहेर आपण विरोध करतच राहू असे म्हटले. या मुद्द्यावरून देशाला जातीनिहाय जनगणनेची काय गरज, हे घटनाबाह्य आहे असे वक्तव्य ज्येष्ठ कुलगुरू विचारवंत डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी केले. जातीय जनगणनेमुळे जातीय मतभेद तयार होतात. ते लोकशाहीच्या विरोधी असून राज्यघटनेच्याही विरोधी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जातीय जनगणना करू नये. पुढची जी जनगणना होईल त्यात धर्म लिहायचा का तर नाही असं मला वाटतं. भारत हा श्रीमंत व्हायला पाहिजे. तो म्हातारा होण्याआधी श्रीमंत झाला पाहिजे. भारत हा तरुणांचा देश आहे. 2035 साली आपण सारे म्हातारे झालेलो असू. त्यामुळे भारताने तरुण राहिले पाहिजे. गेल्या 10 वर्षात गरीब आणि श्रीमंत अंतर वाढत चाललं आहे असं वक्तव्य ज्येष्ठ कुलगुरू विचारवंत डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी केले. सर, ओबीसी की बात, जनगणना की बात बहुत की जाती है. माननीय सभापति जी, जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है. जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है. स्पीकर सर, देखिए, जितना मेरा आप लोग इंसल्ट करना चाहते हैं आप खुशी से करिए, आप रोज करिए, मगर एक बात मत भूलिए, जाति जनगणना को हम यहां पास करके दिखाएंगे. धन्यवाद. जितना करिए. अरे तो अपनी जाति भी लिखनी पड़ेगी उसमें. जे जाती जनगणनामुळे काय होतं की एक आपल्या तिन्ही पक्षाच्या जातीय मतपेढ्या तयार होतात. ते खरं म्हणजे आपल्या लोकशाहीच्या विरोधी आहे आणि परत एकदा राज्यघटनेच्या मूळ गाभ्याच्या विरुद्ध आहे. तेव्हा माझं स्पष्ट मत आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये जातीनिहाय जनगणना करू नये. किंबहुना जी पुढची जनगणना आहे त्यामध्ये ऑप्शन असं आहे की धर्म लिहायचा का नाही. ओके, जात तर नसावीच पण धर्म लिहायचं नाही हे ऑप्शन दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा. एक असं म्हणलं जातं, इंडिया शुड बिकम रिच बिफोर इट बिकम्स ओल्ड. भारत हा श्रीमंत व्हायला पाहिजे तो म्हातारा होण्याआधी. त्याचं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये आपलं ॲव्हरेज हे 30 दरम्यान आहे. भारत हा तरुण देश आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे आणि आपण हा आपली ताकद आहे. आणि तरुणांना जर चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांच्या अर्थी सर्वांना जर नोकऱ्या निर्णय प्रकारे उपलब्ध केल्या तर आपला GDP खऱ्या अर्थाने वाढेल. आणि आत्ता जर आपण केलं नाही पुढच्या 10 वर्षात तर आपण साधारणतः 2035-40 साली आपण ओल्ड होऊ, म्हणजे म्हातारे लोकांचं, वयस्कर लोकांचं प्रमाण खूप वाढेल. आपला तो खर्च खूप वाढेल. तरुणांचं प्रमाण कमी होईल. म्हणून आपण ओल्ड होण्याची वाट न पाहता आत्ताच आपण तरुण आहोत, त्याच वेळी आपण रिच झालं पाहिजे. आणि यासाठी परत एकदा आपला जो जनगणना आहे त्यात आपल्या सर्व आर्थिक निकषावर झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला नियोजन व्यवस्थित करता येईल.